नमस्कार मित्रमंडळींनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्त्वाची आणि सध्या चर्चेत असलेली बातमी आता जी आहे ती समोर आलेली आहे. आता या बातमीबद्दल सांगायचं झाले तर प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला आता विरोध पुन्हा एकदा तीव्र झालेला आहे. नक्की झालंय काय या व्हिडिओमध्ये आपण सगळी अपडेट लेटेस्ट बघून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही मंडळींनो शेवटपर्यंत नक्की पहा. झालंय काय तर सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढत या प्रकल्पाला आता विरोध केलेला आहे आणि या आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्गाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. तर शक्तीपीठ महामार्ग नेमका काय आहे, शेतकऱ्यांचा विरोध नक्की याला का आहे आणि किती जमीन आणि गावांवर परिणाम होणार आहे आणि सरकारची भूमिका याबद्दल नक्की काय आहे, हे सर्व मुद्दे एक एक करून आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की शक्तीपीठ हा जो महामार्ग आहे तो नेमका काय आहे. ओके, तर हा प्रस्तावित महामार्ग नागपूर ते गोवा असा जोडणी मार्ग तयार करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेला आहे आणि या महामार्गाची सुधारित लांबी जी आहे ती सुमारे 856.765 किलोमीटर आहे आणि जो हा मार्ग आहे महाराष्ट्रातील 13 जिल्हे आणि सुमारे 40 तालुक्यांमधून जाणार असल्याचे सांगितले जाते आणि या प्रकल्पाची किंमत सुमारे 1,00,000 कोटींच्या आसपास असल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. आणि काही अंदाजानुसार जर बघितलं तर सुधारित प्रकल्पाचा जो खर्च आहे तो 1.1 लाख कोटींच्या आसपास पोहोचतो. ओके, आता इथे जर बघितलं आपण तर आता या प्रकल्पाच्या विरोधातील सर्वात ताजी घडामोड म्हणजेच की सांगलीतील शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा. आता शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सांगलीमध्ये आंदोलन केलेले आहे. विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या आंदोलनाला जर बघितलं आपण तर विविध राजकीय आणि शेतकरी नेत्यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे. ओके, तसेच आता यामध्ये बघितलं तर यामध्ये जयंत पाटील, राजू शेट्टे आणि सतेज पाटील ओके यांसारख्या नेत्यांची उपस्थिती किंवा भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरलेली आहे. शेतकरी संघटनांचा स्पष्ट दावा आहे की महामार्गासाठी सुपीक शेतीची जमीन घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. ओके, आता यामध्ये जर आपण बघितलं तर मित्रमंडळींनो, या संपूर्ण आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे जमीन अधिग्रहण. ओके, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बागायती आणि सुपीक शेती आहे आणि या जमिनीवर शेतकरी ऊस, द्राक्षे आणि इतर बागायती पिके जी आहेत ती घेतात आणि शेतकऱ्यांच्या मते ही जमीन जी आहे ती फक्त जमीनच नाही आहे तर त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न, रोजगार आणि भविष्यातील आधार जो आहे तो आहे. महामार्गासाठी ही जमीन जी आहे ती गेल्यास अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे. तसेच आता याबद्दलच अजून एक अपडेट आहे, ती म्हणजेच की आंदोलनकर्त्यांकडून सुमारे 25,000 एकर बागायती जमीन प्रकल्पात जाण्याचा दावा केला जात आहे. मात्र जो हा आकडा आहे तो सरकारचा अंतिम अधिकृत आकडा म्हणून सांगणे योग्य सुद्धा आता यामध्ये ठरणार नाहीये. ओके, तसेच आता या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट सुद्धा तुम्हाला सांगणे महत्त्वाचे आहे की शेतकरी संघटनांच्या दाव्यानुसार सुमारे 25,000 एकर बागायती जमीन बाधित होऊ शकते. ओके, तसेच आता या अंतिम जमीन अधिग्रहणाचा आकडा जो आहे तो सरकारी अधिसूचना आणि प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेनुसार स्पष्ट होईल. ओके, तसेच आता यामध्ये आपण बघितलं तर शेतकऱ्यांचा आणखीन एक मोठा आक्षेप आहे तो म्हणजेच की गाव आणि शेतीचे विभाजन. आता इथे जर पॉईंट बघितला आपण तर महामार्ग एका भागातून गेला तर काही ठिकाणी शेतजमिनींचे तुकडे सुद्धा होऊ शकतात आणि हे होणारच आणि काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी अडचणी सुद्धा निर्माण होण्याची यामध्ये शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच गावांच्या रचनेनुसार आणि स्थानिक वाहतुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा आता दावा आहे की या प्रकल्पाचा परिणाम जो आहे तो फक्त आणि फक्त जमिनीपुरता मर्यादित राहणार नाहीये तर गावांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनही यामध्ये प्रभावित होऊ शकते. तसे आता यामध्ये बघितलं तर अजून एक पॉईंट आहे महत्त्वाचा, तो म्हणजेच की रोजगाराचा प्रश्न. ओके, तर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा प्रमुख व्यवसाय जो आहे तो शेतीचा आहे. जमीन गेल्यानंतर केवळ जमीन मालकीचा प्रश्न निर्माण होत नाही तर शेतीतून मिळणारे नियमित उत्पन्न आणि कुटुंबातील रोजगाराचा प्रश्न सुद्धा यामध्ये निर्माण होतो. विशेषतः बागायती शेतीमध्ये अनेक कुटुंबे जी आहेत ती आणि शेतमजूर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काम करत असतात आणि त्यांना रोजगार तो यातून मिळत असतो. त्यामुळे शेतकरी संघटनांकडून जमीन अधिग्रहणाचा जो स्थानिक रोजगारावर होणारा परिणाम जो आहे हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलेला आहे. ओके, तसेच याबाबत अजून एक पॉईंट आहे मेन,
तो म्हणजेच की पर्यावरण बाबतीतही चिंता आहे. या महामार्गाच्या मार्गामुळे काही भागातील डोंगर, जलप्रवाह, नाले आणि नैसर्गिक परिसरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता जी आहे ती आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या विकासाबरोबरच पर्यावरणीय परिणामांचाही विचार करावा अशी मागणी केली जात आहे. ओके, तसे आता यामध्ये एक मेन पॉईंट आहे. आता दुसरी बाजू आपण थोडीशी समजून घेऊया. सरकारच्या दृष्टीने शक्तिपीठ महामार्ग हा केवळ नागपूर आणि गोवा जोडणारा रस्ता नाही आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची धार्मिक आणि पर्यटन स्थळे जी आहेत ती जोडली जातील अशी सरकारची भूमिका आहे. यामुळे धार्मिक पर्यटन वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल, वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि संबंधित भागातील आर्थिक विकासाला चालना सुद्धा मिळेल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त सुद्धा केली जात आहे. आता या प्रकल्पाचा व्याप जो आहे तो सुद्धा मोठा आहे. इथे जर आपण नीट बघितलं तर उपलब्ध माहितीनुसार महामार्गाचा मार्ग जो आहे तो सुमारे 40 तालुक्यातील 409 गावांशी संबंधित आहे. ओके, आणि यातील काही गावांमध्ये सर्वेक्षण आणि भूसंपादनाशी संबंधित प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याची माहिती सध्या आली आहे. म्हणूनच की हा जो प्रश्न आहे तो एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्र आणि पुढे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी या प्रकल्पाकडे लक्ष ठेवून सुद्धा आहे. ओके, तसेच या महामार्गाची लांबी जी आहे ती जर बघितली आपण, या महामार्गाची लांबी, तर महामार्गाची लांबी वाढलेली सुद्धा आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या आधीच्या आराखड्यात लांबी जी सुमारे आहे ती 802.592 किलोमीटर इतकी होती. नंतर जो हा मार्गात बदल आहे आणि फेररचना सुद्धा यामध्ये करण्यात आली आणि यानंतर सुधारित लांबी जी आहे ती सुमारे 856.765 किलोमीटर इतकी झाली. सुधारित आराखड्यात सातारा जिल्ह्याचा जो समावेश आहे तो सुद्धा यामध्ये करण्यात आला आणि त्यामुळे मार्गातील जिल्ह्यांची संख्या जी आहे ती आता 13 झालेली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, आता या प्रकल्पाचा जर आपण खर्च जर बघितला, तर या प्रकल्पाच्या खर्चातही आता मोठी वाढ झालेली आहे. सुधारित प्रकल्पाचा जो खर्च आहे तो सुमारे 1 लाख कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. आणि काही अहवालांमध्ये हा जो खर्च आहे तो 1.1 लाख कोटींच्या आसपास असल्याचे नमूद सुद्धा करण्यात आलेले आहे. आणि याच मुद्द्यावरून आंदोलनकर्ते सरकारवर आता प्रश्नसुद्धा उपस्थित करत आहेत. ओके, तसे आता यामागे आंदोलनकर्त्यांचा एक सवालही आहे. ओके, आता जर हे बघितलं आपण तर आंदोलनकर्त्यांकडून सरकारला एक महत्त्वाचा सवाल केला जात आहे. आधीच सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान जे आहे ते असताना एवढ्या मोठ्या नव्या प्रकल्पावर इतका खर्च का? तसेच शेतकऱ्यांचा असाही दावा आहे की विकासाला आमचा विरोध नाही आहे, मात्र विकासाच्या नावाखाली सुपीक शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान मुळीच होऊ नये. आणि हा जो मुद्दा आहे तो आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने मांडला जात आहे. तर मित्रमंडळींनो, या संपूर्ण प्रकरणात 2 वेगवेगळ्या भूमिका आता यामध्ये समोर येत आहेत. सरकारची बाजू जी आहे ती मोठा प्रकल्प जो आहे, मोठा महामार्ग तयार झाल्यास कनेक्टिव्हिटी वाढेल. सरकारची बाजू जर आपण बघितली तर मोठा महामार्ग तयार झाल्यास कनेक्टिव्हिटी वाढेल असं सरकारचं मत आहे. तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, प्रवासाचा जो वेळ आहे तो सुद्धा कमी होईल, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला फायदा होऊ शकतो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची जर आपण बाजू बघितली तर सुपीक आणि बागायती जमीन जी आहे ती जाऊ नये, शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होऊ नये, गावे आणि शेतीचे विभाजन होऊ नये, तसेच स्थानिक रोजगारावर परिणाम होऊ नये, पर्यावरणाचे नुकसान जे आहे ते सुद्धा होऊ नये. आणि त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी जी आहे ती शेतकरी संघटनांकडून सातत्याने आता केली जात आहे. आता याबद्दल जर आणखीन एक अपडेट सांगायची झाली तर आता जे आंदोलन आहे ते आणखीन तीव्र होणार आहे का? तर याबद्दल सांगायचे झाले तर सांगलीतील या मोर्चामुळे शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. आणि यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाविरोधात आंदोलने जी आहेत ती आणि हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत. आता पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र होते का? सरकारवर आणि शेतकरी संघटनांमध्ये नक्की चर्चा होणार का? मार्गामध्ये आणखीन बदल होईल का? ओके, किंवा भूसंपादनाची प्रक्रिया पुढे जाते का? याकडे आता सर्वांचे लक्ष जे आहे ते लागलेले आहे. आता जर आपण या संपूर्ण माहितीमध्ये जर बघितलं नीट तर आता प्रकल्प जो आहे तो नागपूर गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा आहे. सुधारित लांबी जर याची आपण बघितली तर सुमारे 856.765 किमी आहे. जिल्हे यामध्ये 13 आहेत, तालुके सुमारे 40 आहेत, गावे सुमारे यामध्ये 409 आहेत. आणि अंदाजित खर्च सुमारे 1 लाख कोटी ते
1,00,000 कोटी इतका आहे. तसेच या सांगलीतील घडामोडीबद्दल बघितलं तर शेतकऱ्यांचा यामध्ये मोठा मोर्चा झालेला आहे. प्रमुख मुद्दा यामध्ये जमीन अधिग्रहण आहे आणि शेतकऱ्यांचा दावा आहे की सुमारे 25,000 एकर बागायती जमीन बाधित होण्याची यामध्ये शक्यता आहे. तसेच मुख्य मागणी काय आहे? शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी शेतकरी मंडळींची मागणी आहे. तसेच मुख्य चिंता यामध्ये शेती, रोजगार, गावांचे भवितव्य आणि पर्यावरण हा आहे. तर शेतकरी मंडळींनो, यामध्ये जर आपण शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर शक्तिपीठ महामार्ग जो आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. एका बाजूला सरकारकडून कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि विकासाचा मुद्दा मांडला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी मंडळींकडून सुपीक जमीन, शेतीचे उत्पन्न आणि गावांचे अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता खरी नजर राहणार आहे की ती सरकार आणि शेतकरी संघटनांमधील पुढील चर्चेवर आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेवर. शक्तिपीठ महामार्गाबाबत पुढे नक्की काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मंडळींचे लक्ष लागलेले आहे आणि यावर जर काही अपडेट आलीच तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. त्यामुळे आता या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर कमेंटसुद्धा करू शकता आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.